ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आईराजा उदे उदे सदानंदीच्या उदे उदे. आपण एखाद्या देवऋषाकडे गेल्यानंतर तो आपल्या डोक्यावरती हात ठेवतो आणि डोक्यावरती हात ठेवल्यानंतर आपलं वारं बंद होतं का? आणि मग त्याचे परिणाम किंवा कशा पद्धतीने वारं बंद होण्याची भीती आपल्याला असते. तर नमस्ते भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की वारं बंद, डोक्यावर हात ठेवला की वारं बंद होतं का? तर मुळात म्हणजे डोक्यावरती हात ठेवल्यानंतर वारं बंद होत नाही किंवा वारं खुटवल्याही जात नाही किंवा दुसरी गोष्ट बंदही होतं. समजा एखादा व्यक्ती माझ्याकडे आला आणि जर मला वाटलं की त्या व्यक्तीचं संचार होऊ नये, त्याचं वारं बंद व्हावं आणि त्याच्या वाऱ्याची जी एनर्जी आहे, जी शक्ती आहे, ती माझ्याकडे यावी. तर मी जो मंत्र प्रयोग करल किंवा उच्चारल करील, त्याच्यानंतरच ते वारं जे आहे ते बंद होण्याचे धोके असतात. परंतु तुम्ही जर माझ्याकडे येताय आणि माझा भाव चांगला आहे, प्रामाणिकपणे आहे, की मला तुमचा वाऱ्याला, त्या आदिमाया शक्तीला येताना मला अडवायचं नाहीये. आणि ते वारं येण्यासाठी त्याला जर आणखीन एनर्जी जर लागत असेल, तर त्या वाऱ्याच्या डोक्यावरती म्हणजे त्या भक्ताच्या डोक्यावरती हात ठेवला जातो आणि हात ठेवून माझ्या शरीरातली जी काही वाऱ्याची संचाराची जी शक्ती आहे, जे मंत्र आहेत, माणसाच्या आज्ञाचक्राच्या वरती म्हणजे जी शेवटची कुंडलिनी आहे त्याच्यावरती आणखीन एक कुंडलिनी असते. तर ते जो व्हायब्रेशन असतात, जे परमशक्ती बरोबर, आदिमाया शक्ती बरोबर बोललेले जे असतं, तर ते हात जो आहे, तो हात आपल्या शिरावरती ठेवला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, की त्या वारं आणि संचार यायला मदत होते. म्हणजेच मला सांगायचं, की याच्यामध्ये काय होतं, की तुमचा किंवा ज्या देवऋषी आहे किंवा जो पुजारी आहे, या पुजाऱ्याचा मनातला भाव काय आहे, याच्यावरती त्या गोष्टी निर्भर करतात. म्हणून मी सांगितलेलं आहे, की तुम्ही ज्यावेळेस एखाद्याच्या देवाऱ्यावरती तुम्हाला नवीन वारं येत असेल, तर दुसऱ्याच्या देवाऱ्यावरती जाऊ नका. कारण काय होतं, की उदाहरण सांगतो, जर एखाद्या व्यक्तीला विंचू चावला आणि ते उतरवायला गेले विंचू, तर ऑटोमॅटिक त्या माणसाच्या मनामध्ये एक भाव निर्माण काय होतो, की याला जो विंचू चावलाय, तर विंचू उतरवायचा नाही, तर त्याच्या मनामध्ये ऑटोमॅटिक विंचू चढवण्याचे मंत्र येतात. मग तसंच आहे, एखाद्या पुजाऱ्याला वाटलं, की नाही वारं जागृत आहे, फ्रेश वारं असतं, त्याच्यामुळे ते जागृत असतं आणि ती एनर्जी जर काढून घ्यायची म्हटली, तर त्यावेळेस त्याच्या मनामध्ये जर उलटे मंत्र आले, काय? त्याच्या मनामध्ये ती जर भावना निर्माण झाली, तर डोक्यावर हात ठेवून पण तुमचं वारं तो काढू शकतो. परंतु ज्याला आदिमाया शक्ती प्रसन्न आहे आणि ज्याला तिचा प्रसार करायचा आहे किंवा यावं असं वाटत असेल, आनंदाने तिचं जर काय म्हणतात ना, सन्मान करत असेल, तो पुजारी किंवा तो भक्त किंवा तो आराधी म्हणा किंवा तो देवऋषी म्हणा, ज्यावेळी डोक्यावरती हात ठेवतो ना, तर त्याच्या शरीरातल्या असलेल्या आदिमाया शक्तीचा काय, त्या ऊर्जेचा वापर करून डोक्यावरती हात ठेवतो आणि त्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर त्या महिलेचा जो अडकलेला, बांधलेला संचार आहे, तो खोलण्यासाठीही मदत होते. म्हणजे काय, की मुळात म्हणजे तुमच्या मनामध्ये म्हणजे जो भक्त आहे, जो पुजारी आहे, जो देवऋषी आहे, याच्या मनामध्ये कोणता भाव आहे, हे त्याच्यावरती डिपेंड करतं, की डोक्यावरती ठेवलेला हात हा वारं मोकळं करण्यासाठी ठेवलाय का बंद करण्यासाठी ठेवलाय. दुसरी गोष्ट, काही देवऋषी काय करतात, की आज मला एका ताईचा फोन आला होता, गुरुपौर्णिमेला त्या माझ्याकडे येणार आहेत. तर काही पुजारी म्हणा, देवऋषी म्हणा, काय करतात, की लिंबू घेतात आणि त्या लिंबामध्ये हळदी-कुंकू भरतात आणि हळदी-कुंकू भरून त्या लिंबानी त्या ज्या व्यक्तीला त्रास होतो, त्या व्यक्तीचे डोळे जोरात दाबले जातात. आता ते डोळे आहेत, ते शरीर आहे. त्याच्यावरती जर दाब दिला तुम्ही, तुमची नजर दृष्टी जाईल ना.
असे काहीतरी विचित्र वेगळे आणि अंधश्रद्धेचे प्रकार केले जातात. अशा गोष्टींना काय म्हणतात ना, आहारी पडू नका. दुसरी गोष्ट, काही काही ठिकाणी असं होतं की वारं आल्यानंतर ते जर येत नसल, तर मग त्या बाईचे केस धरायचे, तिला मारायचं, तिला हाणायचं, केस ओढायचे. अहो, बाईचा जीव आहे ना, स्त्रीचा जीव, स्त्री असो किंवा पुरुष असो, केसामध्ये भरपूर जीव असतो त्यांचा. तो नाजूक अवयव आहे. आणि जर अशा आघोरी किंवा अशा ज्या अंधश्रद्धेच्या गोष्टी जर केल्या, त्यांना हाणाय मारायचं, देव हाणून मारून येत नसतो. देव हा स्वइच्छेने, तो सगळ्याकडे येत नाही, तो क्वचित लोकांकडे येतो. कारण ही एक देवीची, आदिमाया शक्तीची, आई काळूबाईची, जगदंबेची एक सूक्ष्म ऊर्जा आहे, सूक्ष्म ऊर्जा. आता सूक्ष्म ऊर्जा म्हणजे काय? आता त्याचंही उदाहरण मी तुम्हाला देतो, की सूर्य आहे, सूर्य. आपण जर सूर्यापर्यंत जाण्याचा विचार जर केला, तर काय म्हणतात ना, त्याच्या खूप काही कोसावरतीच आपण जळून खाक होऊ. काय? परंतु ज्यावेळेस सूर्य उगवतो आणि तो पश्चिमेला मावळायला जातो, त्यावेळेस त्या सूर्याचे काही किरणं असतात, ते किरणं माणसाच्या शरीरावरती पडतात, या पृथ्वीवरती पडतात आणि जे म्हणतात ना, जमिनीतले अंकुर, ते अंकुर त्या सूर्याच्या काही ठराविक किरणांमुळं ते फुलले जातात, त्यांना ऊर्जा मिळते, त्यांना एनर्जी मिळते. नुसता अंधारच जर राहिला, तर तुमचं पीक येणार नाही. कारण जे जीवाला पौष्टिक घटक लागतात, जे ऊन लागतं, ते ऊन तेवढ्याच प्रमाणामध्ये भेटलं पाहिजे. मग जर अख्खा सूर्याचं जर उष्णता जर पृथ्वीवर पडली, तर अख्खी पृथ्वी जळून जाईल. काय? त्याच पद्धतीने आईची पूर्ण एनर्जी नाही, पूर्ण ऊर्जा नाही मिळत माणसाला. ते कुठंतरी ज्या पद्धतीने सूर्याचे किरण आपल्या शरीरावरती काही अंशामध्ये, सेकंद, काही म्हणजे याच्यामध्ये मोजमापामध्ये पडत असतील समजा, त्याच पद्धतीने आईची जी मोठी ऊर्जा आहे, त्याच्यातली छोटीशी ऊर्जा ती आपल्या शरीराकडे येते, आपल्या अंगामध्ये येते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अघोरी आहेत ना, ते देव येत असेल तर त्याच्या मनाने येऊ द्या, त्याला खेळताय त्याला खेळू द्या. आणि माझं पहिल्यापासून एकच सांगणं आहे, की देव येत असताना तुम्ही अगोदर, जर तुम्हाला शरीर व्याधी असतील, शरीर व्याधीच्या देव येण्याचे काही काही वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते आपण बघू नंतर की काय आजार होतात आणि त्याच्यानंतर. परंतु माझं एकच प्रामाणिक मत आहे किंवा म्हणणं आहे, की अगोदर आपण, शरीराची व्याधी वेगळी असते आणि देवाची व्याधी वेगळी असते. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला दवाखान्यामध्ये जर काही पर्याय उरत नाही, गुण येत नाही, त्यावेळेस तिथे तुमची भक्ती आणि श्रद्धा कामाला येते. त्यावेळेस तुम्हाला देवाचे संकेत असू शकतात. पण देवाच्या, काय म्हणतात ना, नावाखाली फक्त दवाखाना तुम्ही जर झाकून टाकत असाल आणि सर्व काही देवानी देवा असं जर म्हणत असाल, तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण काय म्हणतात ना, दवाबरोबर दुवाची गरज असते आणि दुवाबरोबर दवाची गरज असते. म्हणजे दुवा, देवाचा आशीर्वाद पण पाहिजे, पण त्याच्याबरोबर जर शरीराला व्याधी असेल, जर ते शरीराचं दुखणं असेल, तर त्याच्याबरोबर आपल्याला दवाखानाही करणं गरजेचं आहे. हां, माझं एक म्हणणं आहे शेवटपर्यंत, की ज्या अगोदर तुम्ही दवाखाना बघा, अगोदर तुम्ही दवाखाना झाल्यानंतर इतर गोष्टी तपासा तुम्ही. सगळीकडे जा आणि त्याच्यानंतर माझ्याकडे या. ज्यावेळेस तुम्हाला काही पर्याय उरलेला नसेल, तर नक्कीच मी तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. परंतु पहिली प्रायव्हसी तुम्हाला दवाखाना येते. पहिला दवाखाना करा. मानसिक आजार चेक करा तुम्ही. मानसोपचार तज्ञाकडे जा. काय? कारण हल्ली लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात, की हे अंगात येणारे, वारे येणारे हे लोक काय असतात, की त्यांचं मानसिक संतुलन खराब झालेलं असतं आणि म्हणून त्यांच्या अंगामध्ये येतं. पण मी आता तुम्हाला अगोदरच सांगितलं, की मानसिक संतुलन खराब असतं का देवी किती अंशामध्ये, किती, तिची एक छोटीशी झलक जशी म्हणतो ना आपण, ती छोटीशी झलक ही किंवा छोटीशी ऊर्जा जी आहे ना, ती माणसाच्या शरीरामध्ये आपल्या संचार होत असते. एवढा मोठा सूर्य, हा सूर्यच पृथ्वीवर येत नाहीये. काय? जर सूर्य पृथ्वीवर आला तर जळून खाक होईल. तशी जर आदिमाया शक्तीची जर पूर्ण ऊर्जा जर माणसाच्या शरीरात आली, तर ते शरीर राहूच शकत नाही. ते सुद्धा जळून खाक होईल. म्हणून ज्या पद्धतीने सूर्याचा सूक्ष्म
ऊर्जा जी या पृथ्वी तलावरती पडते, आपल्या मानवाच्या शरीरावरती पडते, त्याच पद्धतीने आई जगदंबेची, आई अंबाबाईची, आई काळूबाईची एक अशी ठराविक ऊर्जा जी आहे, ती माणसाच्या शरीरामध्ये येते. मनामध्ये जे कोंडून असलेली आईची जी भक्ती आहे ना, ती भक्ती कोंडून, कोंडून, कोंडून कधीतरी तिचा उद्रेक होतो आणि त्या उद्रेकाद्वारे ती बाहेर येते. आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितलं नाही, की माणसाच्या प्रत्येक शरीराच्या अवयवामध्ये काय अक्षरशः चांगल्या अवयवापासून घाण अवयवापर्यंत आदिमाया शक्ती बसलेली आहे. तिचं ती कार्य करते. हे आत्तापर्यंत कोणी सांगितलं नसेल. मग हाताच्या बोटामध्ये कोण आहे? हाताच्या पंजामध्ये कोण आहे? आपल्या श्वासामध्ये कोण आहे? तर या प्रत्येक शरीरामध्ये ती देवी बसलेली आहे आणि ते कुठेतरी बाहेर आल्यानंतर तिची जी ऊर्जा बाहेर आल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये काही ठराविक हालचाली होतात. काय? काही स्पंदनं जाणून येतात आणि ही जी आतमध्ये कोंडलेली जी भक्ती आहे, ती बाहेर आल्यानंतर ती उद्रेक करते. ती बाहेर आल्यानंतर काय म्हणतात ना, समाजाच्या लोकांच्या समोर येते. असा हा अंगात येण्याचा प्रकार असतो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय होतं, की ज्यावेळेस लिंबू आहे ना लिंबू, हाताने फोडलं, बुक्कीने फोडलं वाऱ्यावरनं, तर त्यावेळेस सुद्धा हे समजून जा, की काही काही वेळेस वारं बंद करण्यात येतं. ठीक आहे. कारण वारं खोलताना त्या शरीरावरती जे बंधन असतं, त्या शरीरावरती जे जखडलेलं असतं, त्यावेळेस ते लिंब जे आहेत, ते कापून, फोडून टाकावं लागतात. फोडून म्हणजे काय? आपण त्याला खोलतो म्हणजेच काय? की वारं खोलण्याचा प्रकार आपण करतो. काय? आता जर अशी जर बुक्की मारली आपण कुठल्याही गोष्टीवरती किंवा त्याला टेचलं, तर कुठेतरी तो रागाचा आविर्भाव निर्माण होतो. काय होतं? रागाचा आविर्भाव. मग आपण काय अंबाबाईच्या नावाने असा राग व्यक्त करतो का? "छान" असा करतो का? काळूबाईच्या नावाने लिंबू फोडतो का असं? नाही. वारं खोलायचंय ना तुम्हाला, मोकळं करायचं ना तुम्हाला, तर त्याला लिंबू कापून ते असं खोललं पाहिजे त्याला. मग ते वारं खोलण्याचा प्रकार असतो. म्हणून मला फक्त एकच सांगायचं होतं, की डोक्यावरती हात जर ठेवला तर वारं काय होतं, की बंद होतं का काय म्हणतात ना त्याला खुंटवलं जातं का चालू केलं जातं? काय? तर हा जो भाग आहे ना, हा त्या देवऋषावरती, काय त्या पुजाऱ्यावरती, त्या सगळ्यांवरती त्यांच्या मनावरती अवलंबून आहे, की त्यांना नेमकं काय करायचं ते. पण शक्यतो ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या मी, वारं बंद करताना आणि खोलताना ह्या गोष्टी चालतात. तर नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला? ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. बोल त्या मांढरेच्या काळीचे सांग भले, धावजी पाटील बाबाचे सांग भले. ओम नमो आदेश. धन्यवाद. बाय बाय.